तर आम्ही नेक्सस सीवूड्स म्हणजेच सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये फिरायला गेलो होतो. हा मॉल नवी मुंबईतील सीवूड्स रेल्वे स्टेशनला अगदी लागूनच आहे. शॉपिंग साठी तर हा प्रसिद्ध आहेच, पण मनोरंजनासाठी सुद्धा एकदम परफेक्ट ठिकाण आहे. 2017 मध्ये सुरू झालेला हा मॉल भारतातील मोठ्या आणि आकर्षक मॉल्स पैकी एक मानला जातो. मग आम्ही कार पार्किंग साठी एंट्री घेतली. या मॉल मध्ये मोठी अंडरग्राउंड पार्किंग स्पेस आहे. आज जाताना अक्षरशः भूलभुलैया मधून जातोय असंच वाटत होतं. सगळीकडे एरो दिलेले असल्यामुळे ते फॉलो करत करत आम्ही सिक्युरिटी चेकिंग पर्यंत पोहोचलो. मग परत भूलभुलैयातून पार्किंगच्या जागी गेलो. गाडी पार्क केल्यावर पार्किंग स्लॉट नंबर लक्षात ठेवायलाच हवा हा, नाहीतर परत गाडी शोधताना चांगलीच मज्जा येते. मग आम्ही मॉल मध्ये एंट्री घेतली. सिक्युरिटी चेक झाल्यावर आत गेलो आणि इतका मोठा मॉल पाहून भारी वाटलं. इथे 500 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. मल्टीप्लेक्स आणि अनेक रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे साधारण 2 वाजले होते आणि भूकही खूप लागली होती. त्यामुळे पहिली पेट पूजा करण्यासाठी आम्ही सरळ फूड कोर्ट मध्ये गेलो. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे चांगलीच गर्दी होती. मग काय खायचं याचा विचार करत करत सगळे स्टॉल्स पाहिले आणि शेवटी सबवे आणि KFC मधून फूड ऑर्डर केलं. तन्मयनी सबवेचा बर्गर घेतला, तर मी आणि कथितनी आमचा फेवरेट झिंगर बर्गर घेतला. फ्राईज आणि कोल्ड्रिंक्स पण घेतले होते. भूक लागलेली असल्यामुळे आम्ही पटकन पेट पूजा करून घेतली. त्यानंतर सुरू झाला मॉल मध्ये फिरण्याचा, शॉपिंगचा आणि विंडो शॉपिंगचा कार्यक्रम. मी तर फोटो आणि व्हिडिओ काढायची संधी इथेही सोडली नाही. या मॉल मध्ये लहान मुलांसाठी प्ले एरिया, गेम झोन आणि स्नो वर्ल्ड सारखं इंडोर स्नो पार्क सुद्धा आहे. त्यामुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथे एंटरटेनमेंट आहे. हा मॉल खूप मोठा आहे आणि त्याचं इंटेरियर तर एकदम सुंदर आहे. काचेच्या स्टाईलचं सीलिंग असल्यामुळे बाहेरचा नैसर्गिक उजेड आत खूप छान येतो. त्यामुळे दिवसा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी इथे खूप सुंदर स्पॉट्स मिळतात. व्हिडिओ पाहून तुम्हालाही अंदाज आला असेलच की हा मॉल किती मोठा आणि आकर्षक आहे. मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला एक्झिबिशन स्पेस आहे. तिथे कुंग फू पांडा थीमचा सेट लावलेला होता आणि तो खूपच छान दिसत होता. अशा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज इथे अधूनमधून होतच असतात. गेल्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा आईस एज मूवीचा सेट लावलेला होता. तिथे एक छोटी ट्रेन सुद्धा होती, ज्यामध्ये लहान मुलं बसून पूर्ण फ्लोअर फिरतात. त्याचं तिकीट साधारण 150 ते 200 रुपयांच्या आसपास आहे. मुलांसाठी ही खूप मजेशीर राईड आहे. यावेळी जास्त शॉपिंग करायची नव्हती, कारण मागच्याच आठवड्यात वाशीला शॉपिंग झाली होती. त्यामुळे आम्ही फक्त फिरत एन्जॉय करत वेगवेगळी दुकानं पाहत होतो. मॉल मध्ये फिरता फिरता वेळ कसा गेला कळलंच नाही. आम्हाला परत अलिबागला जायचं असल्यामुळे आम्ही संध्याकाळी 5च्या आसपास मॉल मधून निघालो. मग पुन्हा पार्किंग मध्ये गेलो आणि कार शोधली. त्यानंतर एरो फॉलो करत करत त्या भूलभुलैया मधून बाहेर पडलो. मध्ये थोडं चुकलोही, पण शेवटी योग्य रस्त्याने बाहेर आलो. असा होता आमचा नेक्सस सीवूड्स मॉलचा अनुभव. शॉपिंग, फूड, गेम्स, थिएटर, मुलांसाठी प्ले एरिया आणि एन्जॉयमेंट सगळंच एका ठिकाणी मिळत असल्यामुळे हा मॉल फिरण्यासाठी एकदम मस्त आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर फिरण्यापेक्षा AC मध्ये आरामात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तुम्ही पण या मॉल मध्ये गेले आहात का तेही कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपली करिश्माला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.